आणि त्या नूतन बालकाला स्नान घातलं, नंतर एकमेकांना हळदी कुंकू दिलं. कौशल्या मातेलाही हळदी कुंकू दिलं. आणि आता नामकरण संस्कार करण्याकरता म्हणून सगळ्या जणी सिद्ध झाल्या. आता त्या नूतन बालकाला पाळण्यामध्ये ठेवून कौशल्याच्या पुत्राचं नाव ठेवलं श्रीराम. कैकेयीचा जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं भरत. आणि सुमित्रेला ह्या दोघांनी आपापल्या यज्ञ प्रसादातला एक एक भाग काढून दिल्यामुळे तिला 2 मुलगे झाले. त्यांचं नाव ठेवलं लक्ष्मण आणि शत्रुघ्न. अशा पद्धतीनं सगळ्यांची नामकरण संस्कार झाले. सगळ्यांच्या तोंडामध्ये साखर घातली आणि आता त्या सुवासिनी स्त्रिया आलेल्या सुवासिनी स्त्रिया आणि तीनही माता त्या बालकाच्या पाळण्याला झोके देत आहेत आणि पर्यंत घेत आहेत. कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे जो जो रे. कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे. निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मण बाळा तू रे. बाळणाला पविला अयोध्येचे दशरथाचे पुत्र चंद्रा. कौसल्येचे कोशी बाळा रत्न चढित पालक झळके अमोदिक प्रति पौड रे. कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा हलवी कौसल्या सुंदरी करोनी ज्ञान तोरे. सुरहरी गर्जती जय जयकारी बाळा जो जो रे. विश्वव्यापका रघुराया निद्र करी वास करा जबर पुरवंडे. करुनिया धरो काया कांडीन अपुली गाया बाळा जो जो रे. ये मुनी वसिष्ठ संतत्वरा
सांगे जन्मांतर राम परब्रह्म साकार सातवा अवतार बाळा कुलभूषणा दशरथ नंदना बाळा 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 हर्षदा इकडे माटी राहू तिथे तेवढा तिकडे द्या हर्षदा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय अवतार घेतला आणि ज्यासाठी तो अवतार घेतला परित्राणाय साधूनां विनाशाय शिक्षकां ते कार्य भगवंताने पूर्ण केलं आणि तो राम पंढरीनाथ भगवान की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय